मराठा आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। हायकोर्टानं GR संदर्भात दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका दाखल आहेत। GRला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर सुनावणी होईल। नक्कीच मराठा आरक्षणाच्या अनेक याचिका ज्या आहेत त्या उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि या ज्या याचिका आहेत त्या हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे नावांची कुणबीमध्ये नोंद करा अशी मागणी जी होती ती जरांगेंनी केलेली होती। त्यासाठी त्यांनी ऐन गणपतीत आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर 2 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने तो GR काढलेला होता आणि त्याला विरोध करण्यासाठी OBC संस्था ज्या आहेत त्या सगळ्या पुढे सरसावलेल्या होत्या। त्यानंतर त्यांनी याचिका ज्या आहेत त्या दाखल केलेल्या पाहायला मिळाल्या आणि या सगळ्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत असं सांगत त्या याचिकांची सुनावणी जी आहे ती काही दिवसांपूर्वी पार पडली। मात्र या सगळ्यानंतर देखील हायकोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत ते श्री चंद्रशेखर आणि दुसरे जे न्यायाधीश आहेत ते गौतम अंकड या दोघांनी सांगितलं की आम्ही अंतरिम स्थगिती देऊ शकत नाही या निर्णयाला आणि आमचा यामध्ये डायरेक्ट हस्तक्षेप आम्ही नाही करू शकत या कोणत्याही निर्णयाला आरक्षणाच्या संदर्भातल्या। तर मग अशा पद्धतीने ज्या वेळेला सांगण्यात आलं जजकडनं त्याच्यानंतर हे जे सगळे जे OBC संघटनावाले होते त्यांनी ठरवलं की सर्वोच्च न्यायालयात जायचं आणि काही झालं तरी आत्ता या प्रमाणपत्र जी वाटप सुरू आहेत मराठा कुणबी त्या प्रमाणपत्रांना कोणत्याही परिस्थितीत अंतरिम स्थगिती मिळाली पाहिजे अशी भूमिका जी आहे ती OBC नेत्यांची आहेच पण संघटनांची देखील आहे। त्यामुळे आज ते सुप्रीम कोर्टात गेलेत आणि आज त्याची सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।